पुणे-सोलापूर महामार्गावर सोमवारी दिनांक 15 रोजी रात्री 9:30च्या सुमारास 2 आयशर टेम्पोचा भीषण अपघात झाला। यात मालवाहू आयशर चालवताना पुण्याकडे जात असलेल्या सोमनाथ महादेव जाधव वय 63 राहणार बार्शी जिल्हा सोलापूर गाडी क्रमांक MH13DQ 6698 यांचा जागीच मृत्यू झाला। अपघात इतका गंभीर होता की जाधव यांना वाहनातून बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिक आणि पोलीस मित्रांच्या मदतीने 2 तास प्रयत्न करावे लागले। जाधव टेंभोर्णीहून पुण्याकडे जात होते। त्यांच्या पुढे चाललेल्या आयशर टेम्पोने KA 566030 अचानक लेन बदलून जोरात ब्रेक लावल्यामुळे जाधव यांच्या वाहनाने पुढील वाहनात जोरदार धडक दिली। या धडकेत जाधव आयशरच्या केबिनमध्ये अडकले आणि दोन्ही हात पाय व डोक्यावर गंभीर दुखापत झाली। स्थानिक नागरिक तसेच पोलीस मित्र अभिजित शितोळे, सुनील भंडलकर व सागर भगत यांनी 2 तासांच्या प्रयत्नानंतर जाधव यांना बाहेर काढले, परंतु जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाला। याबाबत मृतकांच्या नातेवाईकांनी मंगळवार दिनांक 16 रोजी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यानुसार पुढील आयशर टेम्पो चालक मोहम्मद शफी महबूब साब मंजुरी राहणार निडुगूर तालुका हुनगुंद जिल्हा बिदर कर्नाटक यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास दौंड पोलीस करत आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an